शब्द कळतो ना? हजारो पटीने तुला कुंकवाचा पती मालक आवडावा. आणि लक्षात ठेव, ज्या दिवशी या मालकाची सेवा करण्यामध्ये तू कमी पडशील त्या दिवशी तुझे माय आणि बाप मृत्यू पावले असा तुला निरोप येईल. खुणगाठ बांधली पोरीनं, खुणगाठ. मला असं वाटतं प्रत्येक माईनं लग्नात पोरीला वाट लावत असताना एकच सांगितलं पाहिजे, सको सासूचं लुगडं धुत जाय बाय, सको सासऱ्याचं धोतर धुत जाय माय. पण लय काही माई चित्र जातानाच कानात तिच्या इंजेक्शन देतात, तिथं गेलं कीच व्हायला नाही, दोनच तोंडन खिचडीन बोंड. हा असं माईनं सांगितलं नाही, भिताड पडायचं का तिच्या डोसक्यावर झोपीतच. काय शास्त्र आहे महाराज. माय बाप मेलेले ऐकशील. व्यंकटबुवा अशी सेवा केली की त्या सेवेच्या पुण्याईनं सनत कुमार आश्रमावर आले. सनत कुमार नाव ऐकलं असेल तुम्ही. कोणाला म्हणते सनत कुमार? हा, अश्विनी कुमार आणि सनत कुमार ह्या साहिदोनी 12 देवता आल्या. ह्या 2 देवतेची कृपा धन्वंतरीवर असल्याशिवाय वैद्य आजार नीट होत नाही. आणि धन्वंतरीची कृपा वैद्य म्हणजे डॉक्टरवर असल्याशिवाय त्याला निदान कळत नाही. हे अश्विनी कुमार, सनत कुमार आणि धन्वंतरी 14 रत्नापैकी एक. असे सनत कुमार अश्विनी कुमार आश्रमावर आले. बाहेर भाकरी टाकत होती आश्रमावर. भिक्षा देही मा. टोपल्यातलं एक एक पानग उचललं, झळीत टाकलं. साधू होते ते, पाय जमिनीवर टेकत नव्हते. विचार, को भवा कुलात भवज्जायते किमं यत् कन्या रत्नम स्थितेषु. असं नाही म्हणले भरत बुवा, तुझ्या बापाचं नाव काय, तुझ्या माहेराचं नाव काय, असं नाही विचारलं. ना कृत संगा भव सकल सुदे यत पर पटले यति जायंती कृतजन भयतदि सकल सुदे. वंशानायाम पुनित भयोति वंशानायाम पुनित भयोति वंशानायाम पुनित भयोति. तम रत्नायां कन्या रत्ने को भव जाये सकल सुदे को भव जाये सकल सुदे को भव जाये सकल सुदे. असं कोणतं कुळ आहे की ज्या कुळामध्ये तू प्रभावशाली कन्या रत्न म्हणून जन्माला आली? राजा शर्यतीचं कुळ. शर्यतीयाम अनंत भयो अनर्थ सुते रेवत भयो. रेवत कन्याय जायते जगदानंदम कंदम पतये जगदानंदम कंदम पतये जगदानंदम कंदम. कोण्या कुळातल्या? किती गोड सांगितलं तिनं. मी राजा शर्यतीची कन्या आहे. जिहम कुलायम अनर्थ सुतो. ज्याच्या पोटाला अनर्थ नावाचा पुत्र आला. अनर्थ सुतो रेवत सुतो. ज्याला रेवत नावाचा पुत्र झाला. रेवत जायम कन्या रेवती. ज्या रेवताला रेवती नावाची कन्या झाली. जगदानंदम कंदन पतये सकल सुदायती वात्सल्यो. आणि ती पंढरपुरातल्या मालकाची 8व्या अवतारातली मोठी भाऊजाई बलराम दादाची पत्नी. मी त्या कुळातली मुलगी आहे, त्या कुळातली पोरगी आहे. आपल्या पोरीला विचारल्या सखारामजीची आणशीराम तात्याची आणि ते गोविंदराव नव्हते का खाल्ल्या वाड्यातले लंगडे, हो, आणि ते सावकार नव्हते का एक गुलूब शाट झालेले, हो, त्याचा खाल्ला कोण वाडा होता तुम्हाला नाही म्हणायला, हो, आणि पलीकून त्याची ती हंडी मसड होती ना एक शिंगाची, ती एक शिंगाची मसड, आणि ते पलीकडा वाडा दारात बांडी कुत्री बसलेली, आणि मी त्या वाड्यातली. आपले ना असं सांगितलं असतं. काय कुळ सांगितले महाराज. सनत कुमारांनी कुळ ऐकल्याबरोबर हृदय पाजरत होतं. हृदय काय वानवाता न पुरी वाणी. काय व्याप्ती आहे संतांची.
वा. दुसरा प्रश्न अश्विनी कुमारांनी केला, गळ्यात मंगळसूत्र होतं, असं बारीकसं मंगळसूत्र होतं. मांडी घालून भाकरी करीत असताना एक बोट उघडं दिसलं, त्याच्यात जोडवे होते आणि हातात बांगड्या होत्या. घालीत होती ती बाई असल्यामुळं, ती बाई असल्यामुळं बांगड्या घालीत होती. हो पवारभाऊ, घालीत होती ती बाई असल्यामुळं. बांगड्या घातल्या पाहिजे बायकांनी, खेड्यातल्या घालत्यात. एक माणूस म्हणला, महाराज तुम्ही कीर्तनात बांगड्याचं लय सांगता, आमच्या पोरायची माय बांगड्याच घालीनं. मी म्हणलं तू सांग जाय ना, तुमचं कीर्तनच कानापाशी ठेवतो म्हणला मोबाईल, पण ती ऐकच ना, काय करावं. मी म्हणलं मग तू आता बांगड्याच घालायच्या ना, तू मला घाल. हो, घाल मला. हो, तू हे ऐक ना, मी काय करू. बांगड्या होत्या तिच्या हातात. हस्त कंकनो मंडित जायो, गळसूत्री आणि कंठ सुदाया, पाचू बंद बव सकल सुदे. क्या बात है. उजडूस तर चलू दे आता. दोन पाचूबंद मणी आहेत, दोन गोत्राचे, सुंदर मंगळसूत्र. याच्याहून लक्षात घेतलं सौभाग्यवती आहे. विचारलं नाही तुझे मिस्टर कोण आहेत, तुझे मालक कोण आहेत, तुझा पती कोण आहे, तुझा नवरा कोण आहे. अर्थ एकच ना सगळ्याचा. पती शब्द लय शिकलेल्या पोरीला कळणं मुंबई सारख्या ठिकाणी. एका घरी गेलो मी, चहा घेत होतो, काळा चहा पिऊ लागलो. त्या म्हणल्या दूध घ्यायचं का. मी म्हणलं मी बोक्या थोडाच आहे, दूध नको मला, काळा चहा घेतो म्हणलं. मी थोडाच बोक्या आहे म्हणलं, दूध प्यायला नको. आणि त्या बाईनं चहा केला मस्त, सुंठ अद्रक काय असते ते असं टाकून तुमच्या इथे प्याला तसा. मी म्हणलं बाई तुमचे पती कुठे आहेत. तिला आज आरबाळ्यावणीच झाली पती म्हणल्यावर. तर आमच्या संघ एक तुमच्यावानी शिकलेलं होतं. ते म्हणलं बाई तुमचे मिस्टर. मी आत्ता बोलिते. तिला मिस्टर म्हणल्यावर लक्षात आलं, पती शब्दच नाही कळाला ना. आपले शब्द सगळे फुकून दिले आणि शेकत बसले. हो, आणि त्यानं राज्य केलं ना, अजून त्याचे शब्द आपल्या बोकांडीवर ठेवलेत. ओझ उतरीत नाहीत माणसं. बाई मिस्टर कुठे आहेत तुमचे. आत्ता बोलिते. लगेच फोन लावला. अरे रमेश, ए रमेश, लवकर ये बरं, आपल्याकडे गिरगावकर आलेत. तर रमेश आला असा, माय मेलेल्या वघारावानी गुडघ्याला गुडघे घासू लागले असे. असा रम्या चलू लागला नेभळटवानी. तर मला वाटलं लहानपणी हिचं दूधगीत संपलं असं म्हणून पोरगा असं झालं का नाही कुपोषित. मी म्हणलं बाई हा कितव्या नंबरचा मुलगा आहे. हेच माझे मिस्टर आहेत. मी म्हणलं मला नको बाई चहा. मी थंड होण्यासाठी ठुलता. मी म्हणलं मी नाही चहा घेत. अहो सुंट मिरे टाकलेत. मी म्हणलं तूच घे बाई. तू नवऱ्याला जर रमेश म्हणतीस तर तू या घरचा चहा प्याल्यावर मग गाडी पुलाखाली जाईन. मला नको बाई तो चहा. येतो मी, येतो येतो येतो. विचारलं नाही तू कोणाची पत्नी आहेस. कसं विचारलं. वाजिता का भरत बुवा. कुमकुम चिरी भवल लाट पटले, जी नाम यायति द्वंद्व कुलाना, गोत्र भिन्न भय जायन्ते, समिलन गोत्रम क्रियाति जायम, समिलन गोत्रम क्रियाति जायम, समिलन गोत्रम क्रियाति जायम. क्या बात है. हातानं वाजिलं यायनं, मी तोंडानं म्हणलो. समिलनति गोत्रम क्रियाति जायम. मुलगी एका गोत्राची असती आणि गुरुजी नवरदेव एका गोत्राचा असतो. म्हणून तर मंगळसूत्राच्या बाजूला इकून एक मणी इकून एक मणी असते. म्हणून तर मंगलाष्टकात तुम्ही म्हणत असतात, सोन्याचे मणी ओविले भुजगुनी, गोऱ्या शशी कानना, तळहाताचा पाळणा. हे नसते. हे मंगलाष्टक ज्याच्या ज्याच्या लग्नात झाले त्याला लवकर लेकर होत नाहीत.
त्याला पटकन लेकरच होत नाहीत. लय बेजार असे मंगलाष्टक ज्याच्या लग्नात झाले त्याला. हा सांगू तुम्हाला काय इतका चिडून बोलतो, कारण सिमेंट काढणारा मिस्त्री मुसलमानाचा, तर मुसलमानाचा मंत्री असू द्या, त्याच्या लग्नात त्यांचे नियम मोडत नाहीत. आपल्याकडे जसे जसे पैसे येतील तसे तसे नियम सुलंगनात घातले, चुकीची गोष्ट आहे. लग्नातले मंगलाष्टक तरी असे म्हणा. तुम्ही गायनातले हिरे दोघवी. तुम्हाला जर कधी लग्नात योग आला तर तुमच्या लेकराला आशीर्वाद कमिण्यासाठी सात्विक मंगलाष्टक म्हणायचा. कीर्तनातून पाया पडतो तुमच्या. विठाला 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 हे सगोत्री मिलनो भयम कुमकुमम ललाट प्रपटलो को भवा. म्हणजे जे गोत्रामध्ये ज्या गोत्रात मिलन झाले ते गोत्र कोण, ज्याच्या नावानं कुमकुम चिरी लावती तो कोण. भरत बा भाकरी करता करताच शब्द गेला. नामनिष्ठ भय यतो जायत ते यत पुनिता भव कर्म सुदे पुनितं भयतति चिंतयामि पुनितत भयति चिंतयामि पुनितत भयति चिंतयामि. ज्याच्या नावानं कुंकू लावलंय ते बाजूच्या पर्णकुटीमध्ये ईश्वाच्या मालकाचं चिंतन करीत बसलेत सावकार. सनत कुमार आतमध्ये गेले, पाहिलं तर डोळे भग्न झालेले होते. काय वानवाता न पुरेवानी. आणि भगवंताचं चिंतन करीत 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 इतकं मन तल्लीन झालं तर चवनांचं. अश्रू अनावर झाले. आपले अश्रू इथून किंवा इथून येत असतात भरतबा. डोळे फुटल्यामुळे अश्रू सरळ येत होते. ते चिंतन पाहिलं सनत कुमारांनी. हातात हात दिला. हाताचा स्पर्श लागल्यावर लक्षात आलं सनत कुमार आहेत. हो, ज्याच्यावर अश्विनी कुमारांची सनत कुमाराची कृपा झाली त्याचं काहीच दुखत नाही. अश्विनी कुमाराच्या कृपेशिवाय माणसाची यादीच जात नाही. डोळ्याची 10 वेदना थांबल्या. लक्षात घेतलं अश्विनी कुमार आहेत. फटके डोळे आणि डोकं पायावर टेकलं. कोण? मी चवन आहे. 3 वनस्पती एकत्रित केल्या. अश्विनी कुमारांनी डोळ्याला लावल्याबरोबर अशी हाताची चुटकी वाजावा इतक्याच वेळात पवारबा दृष्टी आली. काय ताकद त्या 3 वनस्पतीत. आणि मग विचारलं, दारातली आपली पत्नी जी कशी सेवा केली. कशी सेवा अश्विनी कुमारांनी सनत कुमारांनी चवनांना विचारल्याच्या नंतर आई वडील किती आवडते असं सुकन्याला विचारल्यावर ती बोलत नव्हती, तसे चवन बोलत नव्हते. याचा अर्थ असा होता, आई लेकरावर जितकं प्रेम करते त्याच्या हजारो पटीनं बायकोनं नवऱ्यावर प्रेम केलं. आणि एवढ्या सात्विक पतिव्रतेच्या जीवनात इतकी विसंगती. नवऱ्याने 100 वालांनी आणि नवरी 20 वर्षाची. हा संसार कितपत गोड. म्हणून 52 वनस्पती एकत्रित केल्या आणि चवन नावाच्या मुनीला त्या वनस्पतीचं चाटण दिलं. चाटण प्राशन करायला लावलं. म्हणून तर च्यवनप्राश नावाचं प्राशन आहे. त्याचा दाढीवाला फोटो असतो त्या एका बरणीवर. तर ते इतकाच खाल्ला तर 105 वर्षाचं म्हातारं 20 वर्षाचं झालं. मी आता लोक 80 किलो खाल्लाय. मग केस पण काळे होईन डोसक्याचे. हे चावणे असाच याच्यासाठी केलेला चावणे. ते सनत कुमारांनी अश्विनी कुमारांनी केलेला प्राश चवन नावाच्या ऋषीला दिला. म्हणून चवन प्राश नाव किती गोड असतं बघा. हा चवन प्राश 20 वर्षाचं तारुण्य आलं. कशाच्या भक्तीवर? बायको अधिकारी नवरा अधिकारी म्हणून जरा गेली तारुण्य आलं. मालकाचं तारुण्य म्हातारपण घातलं, तारुण्यात विलेपण. इतकं गोड असणारे च्यवनमुनी यांनी भजन केल्याच्या नंतर सापाचं विष संपत होतं. ते भजनाचं टोक किती मोठं असेल ही व्याप्ती संताची. म्हणून तुकोबाराय म्हणतात, विष संपत आहे ही त्यांच्या भजनातली ताकद आहे. हो, आम्हाला आवाज कमी दिला की आम्ही सोमावर तापत होत. ही आमच्यातली ताकद आहे.
ते कीर्तन होस तर त्या स्पीकरवाल्याला वाटतंय काय काय टोचणे हानतीत काय माहीत बापा रे बापा, असं हापून जाते ते माणूस बिचारा। अहो भजन केल्याच्या नंतर वीज संपत आहे, काय वानू आता न पुरे वाणी। दुसरा पुरावा आहे काय, जरासंध नावाचा हलकट व्यक्ती महाभारतात मी ऐकला, कारण मी काय त्याच्या गावात जन्माला आलो नाही, तिथला काय ग्रामपंचायतचा सदस्य नाही, काहीच नाही, फक्त महाभारतात पाहिला। जरासंध नावाचा व्यक्ती तसा हा सामान्य माणूस नव्हता, याच्याकडे 22,000 राजे याचे पाय चाटीत होते, 22,000 राजे, इतका अधिकारी श्रीमंत होता। याला 2 मुली होत्या, आष्टी आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली, ह्या कंसाच्या बायका होत्या। आणि कंस कोणाला म्हणतात पवार बुवा माहिती का, दुसऱ्याचं ज्याला खपत नाही परद्वेषी तो कंस होता। ज्याला दुसऱ्याचं खपत नाही असं समजायचं, याच्यात जरसा कंसाचा अंश आलाय। भोगे कळ येती, हो आपण कसं वागतो याच्याहून ठरवायचं मागच्या जन्मात कोण होतं। चोरून खाचा ज्याला नाद आहे का समजायचं लांडग, उष्ट खाचा ज्याला नाद आहे समजायचं कुत्र। हो आयुष्यभर काम करतो, बँकेत कोटीन धोत्राल गाठी, सप्त्याल पट्टी नाही, घरी बाजार आणत नाही, दिवाळीला मिठाई नाही, नुसत्या थप्प्यात लावायला पैशाचा, असं समजायचं बैल होता, बैल होता, बैल होता, बैल बैल। बांगला बांधला तरी मंदिरातच झोपायलाय, असं समजायचं गध होत। गध तुम्ही मंडपात बांधा, झोपतच नाही, वल सावलीला झोपते, वल सावलीला, वल सावलीला गध। आणि लय माणसं बैलासारखे नुसत्या थप्याच थप्याच। आमच्या इथं एक माणूस संडासला गेला तरी रिकामा येत नव्हता, कोणाची बी कानी सोडून आणि कानी कळतीन तुम्हाला चराट, कोणाचं हा सोल का, यठण सोडून आणत होता, यठण। त्यानं आवताचे जू 250 चोरून आणले, त्याच्या मातीला एकही लाकूड दुसरं टाकलंच नाही, चोरलेले जूच टाकले, ज्वातच जळाला, ज्वातच आमच्या इथला माणूस। गळ्यास शपथ मी फक्त दुसऱ्या गावाला राग येईन म्हणून माझ्या गावातलं म्हणायलो, इतका हलकट आमच्या गावात माणूसच नाही, हे समजून घ्या कोणाचं सांगायला, नुसत्या थप्प्यात लावायलाय पण काही भोगत भोगत नाही। वैकुंठवासी धर्मभास्कर निवृत्ती बाबा वक्ते सांगायचे, देवान जर तुम्हाला श्रीमंती दिली तर दान करा, गरीबाला कपडे द्या, सप्त्यात अन्नदान करा, एक वाक्य सांगायचे गुरुजी। नाही देव वाटत ना मग चांगले कपडे घाली जाईन, चांगलं खात जाय, लोकाला देईन, हो। आणि सुनाला म्हणून तू रानात येड्याला जाईन, दुसऱ्याच्या तुरीच्या शेंगा तोडून आण, आणि त्या तुरीच्या शेंगाचं खळबट, हो। दुसऱ्याच्या कापसात भेंडर उगत येत ना, गावरान भेंडरच म्हणतात का तुमच्या, भेंडर याला मसडा पण खेटत नाहीत, इतके काटे असतात त्याला, ते निबरडक भेंडर वरुट्यान ठेसून त्याची आमटी खाय, इळभर नदीच्या कडील बसून राय, किती वाऱ्या तांबे नेईन। महाराज म्हणले तू भिकारी आहेस, श्रीमंत भिकारी, चांगलं राहाय, चांगलं खाय, नको देऊ कोणाला काही, पण चांगलं राहाय, चांगलं खाय, आणि चांगल्या ठिकाणी फिरायला जाय, म्हणजे तीर्थयात्रा कर। काहीच करीत नाही, सगळं घरी आहे, बँकेत कोटीन धोत्राल गाठी, बैल्या होता समजायचो, बैल्या, ह्या बैल बैल होता। शास्त्र असं सांगतंय, आईनं लेकराला दुधाचा काला चुरला, लहान लेकराला, आणि त्याला खाय म्हणली, लेकरू असं चिवडू लागलं, त्याच्यावर माश्या बसू लागल्या, आणि मग अर्ध्या तासानं शेजारीन म्हणली, बाई निरशा दुधाचा काला आहे, माय म्हणली, माय मोघापासून बब्यानं चिवडीलाय, मी नाही खात, माय पण खात नाही पोरान चिवडलेलं। आणि जर एखाद्याला आवडत असेल तर समजायचं मागच्या जन्मात नक्की पाळलेलं कुत्र होतं। अजून लक्षात घ्या, बिडालक नावाची जात शिकार करण्यापेक्षा जास्त चोरी ती, बिडालक म्हणजे लांडग,
चोरून जर कोणाला अपेक्षा, कोणाचा चोरून ऊसच मोडायचा, कोणाचं चोरून हरभरच उपटून आणायचं, कोणाचे 2-4 कांदेच चोरून उपटायचे, लसूणच उपटायचा, असं समजायचं हे मागच्या जन्मात लांडगं होतं. असे लय मटे आहेत, पण कौरक उजडूच तर चोल द्यायचं का, हेच आपल्याला पुढं बघावं लागेल ना. महाभारतामध्ये जरासंध नावाचा व्यक्ती, याच्या आस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली कंसाच्या बायका होत्या. परद्वेषी कंस, खपतच नव्हतं त्याला कोणाचं, याच्यामुळेच बेचैन होता. आणि हा जरासंध भीमानी मारला, हे तर तुम्हाला माहिती आहे. भीमानी मारला. भीमानी मारल्याच्या नंतर कसा मारला ते सगळ्यांना ज्ञाते. मला फक्त सांगायचंय, काय वानू आता न पुरे वाणी, संतांच्या भक्तीचं टोक काय, याचा मुद्दा मला पटवून द्यायचा. मला महाभारत नाही सांगायचं. कालांतराने त्या जरासंधाचा अंत्यविधी झाला आणि त्याची हाडं एका गंगेत टाकली. राख राख टाकतात ना आपल्याकडे, पण गंगेत राख टाकतात. आस्ती एका गंगेत टाकल्या. गंगेत आस्ती टाकल्याच्या नंतर जरासंधाच्या आस्ती कोणाच गंगेनं स्वीकारल्या नाही. कोण्याच नाही. हरिद्वारला 14 दिवस जरासंधाच्या आस्ती होत्या. बघा, बकदालभ्याचा आणि लोमशाचा पुरावा आहे. जरासंधो भय आस्तीना आयुधम धातव्ये तिथि देवम नारायणो सत्पुरुषाना नारायणो सत्पुरुषाना नारायणो सत्पुरुषाना. नारायण नावाचे भगवान हरिद्वारला शंख, चक्र, गदा, पद्म, आयुध, बाण, भातुड हे सगळं घेऊन भरत शास्त्री तिथं नारायण. आणि त्या हरिद्वारला असती 14 दिवस तर्पण केलं त्याच्या नावानं. पितराचं तर्पण असतंय, दक्षिणेकडे तोंड करून. आपल्या घरात जर कोणी वारलं तर त्याची पूजा करत असताना ते मंत्र म्हणणारा दक्षिणेकडे तोंड करून असला पाहिजे. आपल्या घरात जर पोरायच्या वाढदिवसाचे फोटो असतील तर भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावायचे नाही. दक्षिणेकडे तोंड करून जिवंत माणसाचा फोटो लावला तरी पाहणाऱ्यानं समजायचा मेला, असं शास्त्र आहे. कशाचे फोटो लावा याचे सुद्धा आखली नाहीत लय लोकायला. 45 लाखाची गाडी घेतली पूजेल मला बलिलं. लॉकडाऊनमध्ये आपले पूजा पाठ वास्तू शांत्या बंद नाही ठेवलं मी, आपलं सुरू ठेवलं पाहिजे माणसानं. सुरू गाडीच्या पूजेल बलिलं. तर पूजा करताना माणूस मधात बसवा लागतो एक. अजून याचं बी ध्यान नाही. माणसं गाडी बंद करीत तिथून बाहेरून पूजा करतात. शनियाम अंशस्ततो जीवितम अधिष्ठिताम पूर्णोर्वेति वाहनत्रयम विघ्नोर निरशनन हितार्थायाम तत्. असं एक तर त्याचे आता ते लय दिवसापूर्वी करीत होतं, आता काही म्हणत नाही मंत्र मी येते मग असं बशीत असते. तो मालक मायापाशी तांब्या घेऊन आणि त्याच्या शिटावर कुत्र. लय कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा. बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही कुत्र कुठं बसवावा. अरे 45 लाख रुपये दिले श्री कुत्र्या, कुत्र तिथं बसित नसते. पायीची वाहन पायी बरी, शास्त्र आहे त्याच्यासाठी. घरात घोड्याचं चित्र असावं का नसावा, वाघाचं चित्र असावं का नसावं, काय मिळ नाही. कुठं काही चिटकून दिलेलं कुठं बी. हे रे बेकार चोट धंदे सगळे. काय करायचं आपल्याला. 14 दिवस हरिद्वारला असती, वापस आल्या उघडतच नव्हत्या. मला जसं कळतंय तसं आमच्या परिसरातले 5 लाख लोकांच्या हाडं तुमच्या ढालेगावला टाकले असतील, रामपुरीला. पण पावसाळा संपल्याच्या नंतर गंगेला पूर गेल्यावर एकही हाड गवसत नाही. सूक्ष्मदर्शकानं पण पहा, एकही सापडत नाही. जरासंधाच्या आस्ती 23 वर्ष विघळल्या नाही. 23 वर्ष जशाल तशाच होत्या. नंतर या आस्तीचं काय काम केलं माहिती आहे? शकुन्या नावाचा हलकट व्यक्ती होता. शकुन्या, शकुनी नाही म्हणत मी त्याला, शकुन्या. ह्यो दुर्योधनाचा मामा होता, गांधारीचा भाऊ होता. हे हलकट शकुन्या. का हलकट? सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावले. चांगला असतो का मामा तसा हलकट? भाषे जर वाईट वागत असतील तर मामानं जाऊन भाषाला सांगा पोरहोत
अरे माझ्या बहिणीचं नाव करा रे, माझ्या मेवण्याचं नाव करा, असं वाईट वागू नका रे, असं मामानं शिकवायला पाहिजे. पण यानं घरात तुळशीपत्र ठुलं आणि गांधारीच्या 100 पोरायला जुगार खेळायला लावला, लुडो खेळायला लावला. इतका हलकट शकुन्या. आणि ह्या शकुन्यानं गंडकी नावाच्या गंगेतून हाडं आणले. हरिद्वारला हाडं घेतले नाही, गंडकीत टाकले. गंडकीमध्ये देव शालिग्राम होऊन पडलेला आहे, दगड होऊन, तिथून हाडं आणले. आणि मग शकुन्यानं हाडं उघळले आणि उघळून उघळून त्याच्या 4 गोट्या तयार केल्या. 4 गोट्या. म्हाताऱ्या माणसाला लुडो माहीत नाही. हे लुडो नावाचा खेळ उतू आलाय. हे महाभारतातला खेळ आहे. त्या खेळाला सोकटी नावाचा खेळ म्हणत होते. ह्या लुडो नावाच्या खेळामुळं धर्मवीर पांडवांसारख्यांना बायको इकावं लागली होती. यायला आधीच कोणी देईन तर हे काय ऐकतील. हा, कोरोना कोणी वाढीला सांगू का तुम्हाला? मुंडक्यात मुंडके घालू घालू लुडो खेळणाऱ्यानंच कोरोना वाढील ता. अहो, एखाद्यानं जर चांगले दात नाही घासले आणि त्यानं जर इथं रूपवाळी म्हणली तर 5 मिनिटं तोंड नाही वाटत नाही माईक पुढं. असं होतं की नाही कधी कधी? तर 4 माणसं थुत्रात थुत्र घालून लुडो खेळत होते. काय येडपटपणा असले. महाभारतातला खेळ आहे ते लुडो, सोकटी नावाचा खेळ. आणि या सोकटी नावाच्या खेळाला ज्या फेकायला गोट्या असतात का, हे बोट दाबलं की लुडोवरची गोट. तुम्ही म्हणताल तुला इतकं कसं काय माहीत? आता मी तुमच्यातलाच आहे ना. हा, मी काय वरून थोडाच पडलो असा आधार? तुमच्यातच आहे ना, तुमच्यातलाच आहे मी. तर त्या 4 गोट्या भरतबुवा जरासंधाच्या हाडाच्या होत्या. जरासंधाने हाडवैर काढं. मेल्याव का होत नाही म्हणले. ज्या पांडवांपैकी एकानं मला मारले त्या पांडवाला भिकारी करीन. वनवासाला पांडव जरासंधामुळेच गेले. कौरवानी गोट्या टाकल्या की सोयीशा पडत होत्या आणि पांडवांनी टाकल्या की पालथ्या पडत होत्या. पांडव हरले, कौरव जिंकले. कालांतराने पांडव जिंकले. कालांतराने राज्यावर बसले. महाराज धर्माने आपले 5 भाऊ 4 भाऊ सोबत घेतले आणि हिमालयाच्या पायथ्याला स्वर्गारोहण केलं. पण जाता जाता परीक्षिती नावाचा मुलगा अभिमन्यूचा आजोबाला सांगितलं, आजोबा कसं काम करू? आई लेकरावर प्रेम करते असं काम कर. पण 9 वर्ष राज्य झाल्याच्या नंतर परीक्षिती नावाच्या राजाला 3 अरिष्ट आले. 3 अरिष्ट. हे अरिष्ट तपासण्यासाठी तात्विक लोक होते. लोमश, जाबाली, बकदालभ्य, रोशुंडी. त्या काळामध्ये 5 लोकांपैकी अत्यंत एक रागीट महाराज होते. त्यांचं नाव होतं दुर्वास नावाचे ऋषी. दुर्वासाला बोलून घेतलं. सगळ्यांनी शास्त्र पाहिलं की एवढा मोठा राजा गोड असताना अरिष्ट कस काय? मग लक्षात आलं हस्तिनापुरात हाडं येतं शकुनीचे. जरासंधाच्या आस्ती. आता काय करावं? वाटेल ते प्रयत्न केले, वाटेल ते. महाराज एवढे मोठे दुर्वास नावाच्या साधूने वाटेल ते मंत्रोच्चार केला पण हाडं वितळले नाही. नाही वितळले, नाही वितळले, नाही वितळले. असा एकच महात्मा होता. त्या महात्म्याने आपल्यावरचा शाप संपविण्यासाठी बद्रिकाश्रमला भजन केलं. ते भजन करणारा महाराज देवर्षी नारद. नारदाला आमंत्रित केलं. नारदाने जरासंधाच्या अस्थी पळसाच्या पानाच्या द्रोणमध्ये घेतल्या. म्हणून तो पोळ्याच्या दिवशी पळसाचं दाखलं आणतात. हे सगळं माहीत असलं पाहिजे कशामुळं आणतात. सखुबाईने केलं म्हणून आणसाबाईनं केलं, आणसाबाईनं केलं म्हणून दोरकीन केलं, दोरकीन केलं म्हणून अंतिकीन केलं, अंतिकीने केलं आणि कस्तुरीनं फुकून दिलं. असं नसतं, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. पळसाच्या पानाचा द्रोण केला, त्या द्रोणामध्ये अस्थी ठेवल्या. त्या अस्थीमध्ये 7ला 7 समुद्राचं पाणी टाकलं तरी अस्थी विरत नव्हत्या. नारद विना घेऊन समोर बसले आणि भजन केलं. नारायणा नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण
केलं, नारायण नारायण बोलील ती. ते बृहस्पतीचा अत्यंत जवळचा, अत्यंत फार घनिष्ठ सेवक होते. नाव घरी गेल्यावर पा काय होतं, त्यांनी नाक मुरडिलं. म्हणे मायासारखा सुशील मंत्र म्हणणारा जगात कोणी नाही. रावण त्यांचा शिष्य होता. हा, इतका रावण मंत्र म्हणण्यात पारंगत होता. रावणानं वास्तूचे मंत्र इतके गोड म्हणले घरभरणीचे, भगवान शिवशंकर त्याच्या मंत्रात भुलले आणि त्याला लंका देऊन टाकली. लंका रावण्याच्या बापाच नव्हती. नुसत्या वाणीला नुसते वाणीवर प्रसन्न झाले शिवशंकर आणि देऊन टाकली. रावण त्याचा शिष्य होता. ते महाराज किती अधिकारी असेल. आणि त्यानं हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडत्याला अशा तुपाच्या राशी आणल्या होत्या. भांडीची भांडी तूप वाटेल ते टाकलं. पण जरासंधाची आस्ती काही विरत नत. खूप प्रयत्न केला. खूप खूप खूप. पुराण असं सांगते, 72 पुराणामध्ये एक श्लोक, मार्कंडेय पुराणामध्ये 3.5 श्लोकाचा पुरावा. असं म्हणतात 1 वर्ष 48 दिवस यज्ञ चालू होता. पण त्या 4 गोट्यातली एकही गोटी विरली नाही. एकही गोटी विरली नाही. नारदानी फक्त 9 घटकाच भजन केलं. फक्त 9 घटका. तर द्रोणामध्ये आस्तीचं ढवळं पाणी पण दिसत नव्हतं. सावकार, आस्ती याच्यामध्ये वाटून टाकल्यात जसा खडू पाण्यात टाकल्यावर पाणी पांढरं होतंय, चुना पाण्यात टाकल्यावर पाणी पांढरं होतंय. तुमच्या आमच्या आस्ती जर पाण्यात घासल्या तर ते पाणी पांढरं होतंय. पण पाणी सुद्धा पांढरं राहिलं नाही. आस्ती कशा विरून गेल्या याचाच मेळ नाही. वारकरी संप्रदायात कीर्तनासाठी ज्यानं विना दिला ते इना देणारे देवर्षी नारद आहेत. म्हणून तर नारदाची गादी म्हणतात. अशा भजन करणाऱ्या नारदानं 9 घटका भजन केल्याच्या नंतर जरासंधाच्या आस्ती विरून जात्यात. ही वारकऱ्यात ताकद आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संपलन टाइम महाराज. पुढं वाढवायचं कळण जाताना. आपण आपला टाइम झाल्यावर आवरलं पाहिजे. वरण शिजल्यावर शहाण्या बाईनं गॅस बंद केला पाहिजे. वरण शिजलं तरी गॅस सुरू ठेवला. गेलं जळून ते शिजल्यावरी जाळ वाया जावयाचे मूळ. 11च्या नंतर कीर्तन हे बोट मोडतेत. हो, 11:15 वाजले की टाळ जसे वरण प्याला हातात घेतलीत वाजितच नाहीत. चला पुढे सरकतो. पहिल्यांदा आलो ना. 2723 गाव वाचन माझं पूर्ण होतंय महाराष्ट्रातलं. हे बसायचं वय नाही. पण 2019ला अपघात झाला. तर आमच्या ड्रायव्हरनं ट्रॅक्टरवर गाडी घातली का ट्रॅक्टर आमच्या गाडीवर आलं मला काही कळालं नाही. पण तेव्हापासून जरा गुडघा गॅप आहे म्हणे याच्यात. आता किती कीर्तन भरल्यावर गॅप भरतो काय माहित. आता तेच कळलं मला. विठला 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 जाऊ द्या. यायचं नाव बालाजी महाराज आहेत ना. तुमच्या जवळच बालाजी. इकडं यायला 5 मिनिटं बालाजी समजायचं आणि 10 मिनिटं पुढं कीर्तन वाढवायचं. काय तुकोबारायचे 14 टाळकरी. ज्या साधून संतांचं वर्णन करत असताना महाराज वाणी पुरत नाही असं तुकोबाराय स्वतः म्हणतात. त्या तुकोबारायची व्याप्ती किती मोठी असेल.
सोमादादा आवाज कडक. योग असा आला, तुकोबारावर असीम प्रयत्न करणारे एक श्रोता, तुकोबारावर असीम प्रेम करणारे एक श्रोता होते शिवजी कासार. फार मोठे सात्विक सदाचारी विचाराचा महात्मा. तुकोबारायचं परिसरात कीर्तन असलं की शिवजी कासारांना असं काही कळतच नव्हतं मी संसारिक आहे म्हणून. जाऊन कीर्तनात बसायचे. आणि एके दिवशी त्यांचा मुलगा आजारी पडला. तापानं फन 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 फन